म्हणता नको, छान दिसतो. हा बोल काय. शुभ मकर संक्रांत. सागर शुभाचं होणार. हॅलो यार, गुड मॉर्निंग. हाव आर यू? आय होप ऑल आर डूइंग गुड ॲटम सेफ अँड साऊंड. तर आज आहे मकर संक्रांती. हॅपी मकर संक्रांती. आणि आजचा दिवस खूप छान जाणार आहे. तुम्ही नक्कीच बघा माझा फुल व्लॉग. आणि खूप दिवसांनंतर आपला व्लॉग येतो आहे. आणि सो मग तुम्ही बघा आज मी काय काय करते. आज क्लासचा डे 10th आहे आय गेस. हां 10th 10 दिवस झालेत क्लास चालू होऊन. आणि मी आज स्टुडंट्सला मस्त असं आवरून यायला सांगितलं आहे. आणि बघूयात अजून काय काय होतं काय काय नाही ते. अँड थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर सपोर्टिंग इन ईच अँड एव्हरीथिंग. ॲक्च्युली मी जे सप्तपदीचं आता रिसेंटली सुरू केलेलं आहे त्याला तर इतका प्रचंड रिस्पॉन्स आहे की माझा डिसेंबर मंथ तर ऑलमोस्ट फुल होता. आणि जानेवारी फेब्रुवारीचे पण डेट्स ऑलमोस्ट बुक झालेल्या आहेत. सो थँक्यू सो मच. असंच प्रेम असू द्या. आणि माझ्या मेहंदी. सो गाईज आज माझं स्केड्यूल कसं आहे हे तुम्ही नक्कीच बघा. माझा फुल व्हिडिओ बघा मी काय काय करते ते. आणि तुम्हाला असेच व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब तर नक्की करा. सो गाईज आता मी मेहंदी भरती आहे. ॲक्च्युली स्टुडंट्सला आज काहीतरी छोटंसं गिफ्ट असं द्यावं म्हटलं संक्रांतीला. जसं हळदी कुंकू टाईप असं करतात ना. तर आज सगळे स्टुडंट्स आवरून येणार आहेत मग मस्त. आणि ऑलमोस्ट या बॅचमध्ये सगळे लेडीज आहेत लग्न झालेले. सो मग मी म्हटलं ठीक आहे छोटंसं आपण काहीतरी वेगळं करूयात. मग मी त्यांच्यासाठी असं छान मेहंदी पावडर आणि ऑइल देते आहे. त्यांना यूजफुल गोष्ट मी देते कारण वस्तू तर ऑलमोस्ट सगळेच देतात आणि वस्तू काही यूज होणारच आहे. पण या बॅचमध्ये त्यांना काय यूज होणार आहे जास्त. सो मग मी ते काहीतरी क्रिएटिव्ह म्हटलं द्यावं. ब्रायडल ऑइल आणि मेहंदी पावडर देते. तुम्हाला कशी वाटली माझी कन्सेप्ट नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि आजकाल मला छान कॉन्फिडन्स पण येतं व्हिडिओज बनवण्यासाठी. पहिले इतकंच असं फेस टू फेस बोलायला म्हणजे कॅमेरामध्ये बोलायला खूप ऑड फील व्हायचं. पण आता शिकते मी हळूहळू. तुम्हाला पण जर कोन्स पाहिजे असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. मी कोण पण रिसेल करते. इवन मेहंदी पावडर मेहंदीचे प्रोडक्टसुद्धा रिसेल करते. तुम्ही नक्कीच मला सांगा. स्नान घालते देवाला. चक्रधरा भक्ती गंध लावणी. चक्रधरा घ्यावो चक्रधरा स्वामी विडा. माझं आवरून झालं एकदम घाई गडबडमध्ये. आणि मग मी स्टुडिओवर आले. स्टुडिओवर येऊन सगळ्यात पहिले होमवर्क चेक केलं स्टुडंट्सचा. आणि मग त्यानंतर आम्ही थोडंफार असं सेलिब्रेशन करायला सुरुवात केली. इथं आम्ही डेकोरेशन करत होतो छोटंसं जे जे काही काही आणलेलं होतं स्टुडंट्सने त्याचं. सो तुम्ही बघा आता काय होतं आहे पुढे. एवढंच सो सगळं संक्रांतीचं सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही आमचं रील शूट करायला घेतले. आणि रील शूट करताना कधी 4 वाजले हेच समजलं नाही. इतके टेक्स घेतले म्हणजे इतके. तुम्ही आता बघा व्लॉगमध्ये म्हणजे आम्ही कमीत कमी 20 ते 25 टेक्स घेतले असतील एका रीलचे. आणि आम्ही 2 रील काढल्या. एक रील माझ्या इंस्टाग्रामला पोस्ट आहे. तुम्ही नक्कीच माझं इंस्टाग्राम हँडल चेक करा. आणि स्टुडंट्स पण खूप एन्जॉय करत होते. आणि त्यानंतर आमचा मस्त मस्त डान्स पण झाला. तुम्ही बघा आता आम्ही काय मज्जा करतोय ते.
वो लेडीज के पास गई तो वो पूरन पूरी बना रही थी, तो उसको मैंने बोला कि अंकिता को बोलो 10 अंकिता टीप मार के देंगी, बट वो बोली कि नहीं मैं ही करके दूंगी। तो उसकी जो है ना पिको फॉल की मशीन लगाई थी, तो उसने नीचे मशीन, तो नीचे उसने ऐसा हाथ से जो है ना वो ब्लाउज, तो उसने पहले ऐसा टाइट किया तो मेरे हाथ में घुस रहा ही नहीं था। 20 सेकेंड बाद रीच किया तो भी नहीं जा रहा था, थर्ड टाइम किया तो वो चला गया। फिर हम घर पे गए 1:05 के बाद, तो आधा घंटा साड़ी पहन के रेडी होने के लिए तो आधा घंटा लगता है। हाँ, आपकी गलती नहीं है कुछ भी। कल बोला था कि हम कल साड़ी, तो मेरी साड़ी पहन, तो कल हम गए तो आप लेके आना था ना यहाँ पर। Oh, I forgot. I'm really sorry. तो हमें भी। So this is how I ended my Makar Sankranti day by flying this beautiful kite. Thank you so much. Please do like, share, comment and subscribe my channel.